चांगली ऑर्डर सोडतेस की ग? अगं काय नाही, वायस रानात ना आली ना, म्हटलं बसावं. बाईच बसावं, आराम करावा. घरची कारभारी नाहीस का अशा ऑर्डरी सोडायला? दीपे, तुला काही दुसरी कामं नाही आहेत का? हिनं सांगितलं आणि लगेच पाणी घेऊन आली असते. या घरात कुणी काय करायचं ते मी सांगणार. 2 टाइम गिळायला मिळतंय ना, हेच नशीब समजायचं. रानात काय जाऊन आली, घरात 4 कामं काय केली म्हणजे घर चालवतोय असं नसतंय. अगं या घरासाठी, या घराचं नाव राखण्यासाठी 24 तास राबायला लागतं. तव्हा कुठं 4 चौघात नाव होतं. आणि हे सगळं मी करतेय. ताण लागले ना हो तुला? आई, आजवर तुम्ही या घरासाठी लई सोसलं, पण आता नाही. मी तुम्हाला कोणत्याच कामाला हात लावू देणार नाही आणि तुमचा अपमान बी सहन करणार नाही. मम्मी मम्मी हो. काय काय नाही नाही, निशा म्हणते ती खरं आहे का? काय नाही म्हणजे तुझी केलंस ना ते एकदम चांगलं केलंस बघ. बरं झालं तू त्या मोठ्याला शेपालस ती. म्हणजे अहो मम्मी, ती पिऊ आल्यापासून त्यांचा कॉन्फिडन्स आणि आवाज दोन्ही लईच वाढलं होतं. नाहीतर काय, सगळी नुसती स्वतःला घरमालकच समजत होती. अहो मम्मी, त्यांचं या अवसान कवापासून वाढलंय माहितीये का? जेव्हापासून ती पिऊ या घरात आली. तुझ्या नवऱ्याचं घर तर ही आहे. मग तिकडं गृहप्रवेश करून कसं चालेल? पिऊ बाळ, तूच सांग. तुझ्या सासूच्याच घरात गृहप्रवेश व्हायला पाहिजे का नाही? उद्या सुनंदाला वाईट वाटायला नको, तिच्या राहत्या खोलीत तिच्या सुनेनं गृहप्रवेश केला नाही म्हणून. मी बाई सगळ्यांच्या मनाचा विचार करून बोलत असते. आता तुम्ही ठरवा. काकी, खरंच थँक्यू. तुम्ही जे आमच्यासाठी केलंय ना ते मी कधी भी नाही विसरू शकणार. मम्मी, नीट आठवा बरं का, लग्नाच्या दिवशी जेव्हा मोठ्या आईंच्या खोलीत तिनं प्रवेश केला तेव्हा काय बोलली होती ती? तुम्ही वडीलधारी माणसं म्हणता ना की लक्ष्मी जेव्हा घरी येते तेव्हा धनधान्य समृद्धी घेऊन येते, पण माझी इच्छा नेहमीपासून याच घरात यायची होती. आणि असं बी जेव्हा भावाची माणसं असतील ना तर छोटीशी खोली बी राजवाड्यावानी वाटते. आता आईंचं आणि वीरूचं प्रेम हे ह्याच 4 भिंतीत भरभरून मिळणार आहे. त्यामुळं काकी, ही माझ्यासाठी खोली नाही
तर राणीचा महल आहे. अहो मम्मी, एवढ्या मोठ्या घरातली पोरगी ती आणि एवढ्याशा खोलीत संसार करायला तयार झालीच कशी हो? हे तुळशी वृंदावन इथं कसं आलं आणि ही एवढी साफसफाई कोणी केली? अहो काकी, तुमच्या थोरल्या सुनबाईनं कब्जा केला या खोलीवर आणि म्हणत होती आम्ही सगळे आता काय आमची इथंच राहणार आहे म्हणून. ते तर ती खोली छोटी होत होती म्हणून. तिचं बरोबर आहे. अगं त्यांचं आता लगीन झालंय आणि या खुलीच्या अडचणीमुळं त्या दोघांनी एकमेकासाठी येळ बी देता येत नव्हता ग. आणि आता आपल्या या जुन्या खोलीमुळं त्यांची गैरसोय बी व्हायची नाही. ती साफ करून वापराय केली ना तर चांगलंच आहे की ग. आणि कांचन, तुझी घर फोडायचं म्हणतेस ना, तिने इथं चूल नाही केली ग आणि मी तिला तसं करू बी देणार नाही. अगं मम्मी, ती अशीच नाही तयार झाली. ती विरोण मोठ्याची ढाल करून तुझ्यावर वार करते. अगं एवढ्या छोट्याशा खोलीतनं बाहेर पडून किती हुशारीनं तिनं आपलं जुनं घर ताब्यात घेतलं माहितीये ना. मी आले होते तुम्हाला विचारायला, पण तुम्ही नव्हत्या ना. मग निशाताईंनी परवानगी दिली म्हणून मग मी खोली घेतली साफ करायला. मम्मी, ती आता त्या मागच्या खोलीतनं त्या जुन्या घरात आली आणि आता जुन्या घरातनं ह्या बंगल्यात येण्याचा प्लॅन आहे तिचं. आणि लोकांच्या मदतीसाठी वीरूभाऊजीसनी पण तिनंच पुढं केलं होतं. हे विसरून चालणार नाही हं आपल्याला. हॅलो काकी साहेब, अहो पोराच्या नोकरीसाठी तुम्हाला 2 लाख रुपये दिले होते. त्याला लय दिवस झालं बघा. व्हायचं करा की लवकर काहीतरी कामाचं. अहो 2 लाखात नाही जमणार, अजून 2 लाख द्या. दुसऱ्याच दिवशी झेडपीत कामाला दिसेल तुम्हाला तुमचं पोरग. आता कुठनं आणू अजून 2 लाख? मग विसरून जा पोराची नोकरी. परत फोन केला ना तर खानाच फिरवीन. वहिनी, दादासाहेबांनी लय केलं आमच्यासाठी. कधी कुणाच्या चहाला मिंदा नव्हता तो माणूस, म्हणून आम्ही या घरावर प्रेम केलं. पण ही घर पहिल्यासारखं राहिलं नाही. अहो असं काय बी नाही. आज बी या घरात शब्दालाच किंमत आहे. मी बी दादासाहेबांचाच पोरगा आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की 2 दिवसात तुमच्या पोराचं काम होईल. हो नाना, तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी आम्ही दोघं मिळून प्रयत्न करू. थांबा नाना, जर आमच्याकडनं तुमचं काम नाही झालं तर आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये देऊ. त्या विरूला पुढं करून उद्या ती तुझ्या खुर्चीवर बसायला कमी करणार नाही मम्मी. मम्मी बरं बसू देत्याल. लायकी आहे का तिची ह्या घराची कारभारीण व्हायची? मम्मी तुम्ही बसा. अगं तिची लायकी नाहीच आहे ग. पण मम्मी, तुझ्या आज केलंस ना, त्यांना असंच टाचाखाली ठेचलं पाहिजे. त्यांना ह्यांच्या लायकीतच ठेवलं पाहिजे. त्याशिवाय ती पियू हवेत उडायची बंद नाही होणार. आता तुम्ही जरी मला म्हणलं ना की वेगळी चूल मांड म्हणून, तरी बी नाही ऐकायची मी. आणि असं बी या घरचं किचन जेवढं तुमचं आहे तेवढंच माझं बी आहे. त्यामुळं हितनं पुढं हक्कानं अधिकार गाजवणार. हिलाही हवेत उडायला लागली ना, तिचं पंख कसं छाटायचे हे चांगलं ठाऊक आहे मला. अरे ती गड्याची बायको बनून आल्या, मोलकरीण बनूनच राहणार आहे इथं. मी तिला ह्या घराची कारभारीण होऊच देणार नाही. हे दोघांनी बी डोक्यात फिट्ट करून ठेवा. भया, ही नक्की एकाच घरातली भांडी आहेत ना? तर प्रत्येक वेळी अख्ख्या गावाची उचलून आणते ती. तर एवढी भांडी घासून दिवसावर हात झिजतेल माझी. तरी करायला पाहिजे. काय करू? दीपा, अगे दीपा, अगं भांड्यांकडे निस्ती बघत बसशील तर काय भांडी घासून होणार आहेत का? आवर पटापट बघ, भांड्यांचा किस्ता ढीक पडलाय नुसता तुझा.
आजच तर टेन्शन आलं. काय म्हणालीस? नाही काय. आव मुठ्ठी आहे. तुम्हाला काय आणि कसं सांगू आता? काय ग? काय झालं ग? तुम्हाला माहित आहे ना, ह्या घरातली सगळी कामं मला एकटीलाच करायला लागते ती. सकाळपासून एवढं धुण्याचं पोचकं धुतलंय मी. ग्लास देताय का व्हायचं? होय. सगळं अंगण झाडून काढलं. कंबरट पार मोडाय आलंय बघा माझं. अजून फरशी बी पुसायचे. मुठ्ठी आहे. तेवढी भांडी घासून घ्याल का? मी फरशी पुसते. कारण टायमिंग मध्ये फरशी नाही ना पुसली तर आपण धुणं कसं दुपटण्यानं धुतो तसं काकी मला धुवून काढलो. ऐका की, मी बाहेरची फरशी पुसते. तुम्ही घ्याल का तेवढी भांडी घासून? भांडी? राहू द्या, मीच घासते. नंतर पुसते फरशी. पाणी पेते व्हायचं. लयच कंटाळा आलाय. बरं राहू दे, मी घेते घासून. खरंच? खरंच मुठ्ठी आहे. किती चांगले आहे हो तुम्ही. घासा भांडी. साबण तिथं ठेवलंय. वय वय. आई काही भांडी बिंडी घासणार नाही. तुझी तुलाच घासायला लागतील. अहो पिवईनी, म्हणजे आपण प्रत्येकानं कामं वाटून घेतली तर स्पीड नव्हतं म्हणून. हो ना, म्हणूनच तू तुझ्या कामाला स्पीड लावायला पाहिजे. इथं काम करायलाच येतेस ना. अगं पियू, ती आपल्या घरातल्या सारखीच आहे ग. मुठ्ठी आहे. तुम्हीच तेवढे ह्या घरात माझ्या बाजूने बघा. तर बाकी कोणाला विश्वासच नाही हो माझ्यावर इथं. दीपा, अगं तुझ्यावर लई विश्वास आहे बघ माझा. मला खात्री आहे ही सगळी भांडी अशी चटकन घासशील तू. चल लाग कामाला. बया, काय ग बया, मुठ्ठी आहे. लय दिवसापासून ना माझं सारखंच डोकं दुखतंय. आता तर चक्कर आल्यासारखं बी होते सारखंच बघा. ऐका की, तेवढी भांडी घासून घ्या की. मी व्हायचा आराम करते. दीपा बस इथं. एवढी भांडी घासून झाली ना की मीच तुला डोकेदुखीवरची गोळी देईन. पण भांडी तर तुलाच घासावी लागेल. आता हितनं पुढं या घरातलं कुठलंच काम आई करणार नाही. त्यामुळं हितनं पुढं घरातली सगळी कामं तुलाच करावी लागणार आहे. काय? चल आई. अगं पियू, एवढी भांडी घासून घेते. आई, तुम्ही कुठल्याच कामाला हात लावणार नाही. चला 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 माझ्या संग. आई या तुम्ही. या इथं बसा. अहो बसा. आता इथनं अजिबात कुठं हलायचं नाही आणि कुठल्या कामाला बी हात लावायचा नाही. अगं सुनबाई, काय बोलतेस तू? अगं काम केलं नाही ना तर मला नाही जमत. हाई, मग मी कुठं म्हणते तुम्हाला काम करू नका म्हणून. मी फक्त एवढंच म्हणतेय की तुम्हाला शोभल असंच काम करा. अगं आता काम करण्यात कसलं आलंय ग शोभनं न शोभनं? बरं, हे आपलंच घर आहे ना,
मग आपल्या घरात काम करायला कसली आली अगं लाज? हो आई, पण आता ह्या घरात सून आली आणि सून आल्यानंतर सासूनं काम करणं हे मला पटत नाही आणि ते बरं बी दिसत नाही. त्यामुळं हितनं पुढं मी तुम्हाला कुठलंच काम करू देणार नाही. तुम्हाला कामच करायचं आहे ना तर तुम्ही रानातलं काम करा. तुम्हाला आवड बी आहे त्या कामाची. पण आता पहिल्यासारखं घरात बसून राबायची काहीच गरज नाही. त्यासाठी माणसं आहेत. अगं पण आई, मी तुमचं काय बी ऐकून घेणार नाही. आजपर्यंत तुम्हीच सगळी कामं करत आलात ना, पण आता नाही. आता मी आलीये ना, आता घरातली सगळी कामं मीच करणार. तुम्ही फक्त इथं बसून आराम करायचा. नाही बाय सुनबाई. आई, अगं पुरी इथं लय बांधल्यावानी वाटतं या. मला इथं बसायला बी बरोबर वाटून झालं. आई तुम्ही बसा. वाटतंय सगळं बरोबर वाटतंय. तुम्ही नका लई कोणाचा विचार करू. तुम्ही बसा इथं, मी आलेच. आणि आई, माझं लक्ष आहे बरं का तुमच्याकडे.